मुंबईच्या वाऱ्या करायच्या मतदारसंघामध्ये एखाद दुसरा दिवस शनिवार रविवार सुट्टीच्या पिरियडमध्ये यायचं. सांगली जिल्ह्यात किती नवीन हायवे आले, मग पूर्वी काय अवस्था होती हायवेंची. आनंद रस्त्यासाठी एकूण 26 कोटी 10 लाख रुपयाचा भरघोस निधी निशिकांत दादांनी मंजूर करून आणलेला आहे. अशी अवस्था आहे की एक पाय घालायचा आणि एक पाय काढायचा असे कित्येक वर्ष असं चालत आलेलं आहे. एक तर कुठलाही स्पर्धक नाही आहे मतदारसंघामध्ये, त्यामुळं मतं मिळत आहेतच आणि स्पर्धक निर्माण झाला तर त्यात विभागणी करायची. मंत्रिपदाचा कार्यकाळ 30 वर्षाचा आहे. मग असं असताना एखाद्या वर्षी 2-2 जरी पाणंद धरल्या असत्या तरी ह्या सगळ्या पाणंद पूर्ण झाल्या असत्या. मला सांगा ना, 40 वर्षाची सत्ता आहे तरीसुद्धा का झालं नाही. हा मीच आपल्याला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारतो. जयंत पाटलांचा विषयच नाही, त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी जर करायचं असतं तर ते मंत्री होते त्या पिरियडमध्ये तेवढा मोठा रस्ता त्यांना करता आला असता. 40 वर्ष मग का केला नाही. माझा प्रश्न आहे, 40 वर्ष का केला नाही. नमस्कार. आज आपण भारतीय जनता पार्टी इस्लामपूर शहर या कार्यालयामध्ये आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी प्रसाददादांनी या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली होती. नेमकी पत्रकार परिषद कशा संदर्भात घेतली होती आणि पत्रकार परिषदेतले विषय नेमके काय होते ते आपण दादांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय नेमकं प्रयोजन होतं पत्रकार परिषद? आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण असं होतं की वाळवे तालुक्यातल्या विशेष करून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातले जे शेतपाणंद रस्ते आहेत, त्या शेतपाणंद रस्त्यांची जी दुरवस्था झालेली आहे त्या रस्त्यातल्या त्या शेतकऱ्यांनी गेले 3-4 वर्ष दादांना सतत भेटून हे आमचे रस्ते करा, आम्हाला हे रोजचा प्रश्न आहे, हा आमच्या रोज जीवनाचा प्रश्न आहे. जनावरं आहेत, वस्त्या आहेत, तिथं सकाळी एकदा जावं लागतं, संध्याकाळी एकदा जावं लागतं. आता पावसाळ्यात तर अशी अवस्था आहे की एक पाय घालायचा आणि एक पाय काढायचा असे कित्येक वर्ष असं चालत आलेलं आहे. आणि म्हणून निशिकांत दादांनी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून असा भरघोस निधी उपलब्ध करून आणला आहे. आणि आज जवळजवळ मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, पहिल्या टप्प्यात आपण 18 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आला. आणि आता दुसऱ्या टप्प्यात आज आपण जे पत्रकार परिषद बोलली होती, दुसऱ्या टप्प्याचा निधी आला म्हणून आपण पत्रकार परिषद बोलली होती. 44 किलोमीटर रस्त्यासाठी 7 कोटी 92 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. आजपर्यंत 145 किलोमीटर पाणंद रस्त्यासाठी एकूण 26 कोटी 10 लाख रुपयाचा भरघोस निधी निशिकांत दादांनी मंजूर करून आणलेला आहे. आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांची किती गावं यामध्ये समावेश आहे? या 44 ते 45 गावं येतील, कारण आपल्या 57 गावांचा मतदारसंघ आहे, त्यातली 2 शहरं सोडली तर 44 ते 45 गावं आपण ह्यात कव्हर करू शकतो. मगाशी आपण म्हणलं की पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात असे 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी निधी आलेला आहे. एकूण निधी ह्या पाणंद रस्त्यासाठी किती आलेला आहे? आत्ता 26 कोटी 10 लाख रुपयाचा निधी आलेला आहे ना. अजून याच्यानंतर जो येणार आहे ती तिसरी पत्रकार परिषद आम्ही तुम्हाला घेऊ, त्यानंतर आम्ही तुम्हाला डिटेल सगळे सांगतो. पण आत्ता जो आलेला आहे म्हणजे आत्ता ॲक्च्युली वर्ग झालेला निधी आहे तेवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आहे. आता मगाशी आपण बोलताना म्हणालात की या तालुक्यामध्ये या ठिकाणी कारखानदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि संपूर्ण तालुक्यातला ऊस जवळपास त्या कारखान्याला जातो आणि त्या ऊसाची जी वाहतूक होते ती पाणंद रस्त्यावरच त्या ठिकाणी होते. मात्र त्या पाणंद रस्त्याची अवस्था बघितली तर अत्यंत निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी झालेली आहे. मग आजपर्यंत ह्या पाणंद रस्त्यांचं काम का झालं नाही, काय वाटतंय? मला असं वाटतं की एक तर कुठलाही स्पर्धक नाही आहे मतदारसंघामध्ये, त्यामुळं मतं मिळत आहेतच आणि स्पर्धक निर्माण झाला तर त्यात विभागणी करायची आणि निवडून आपण येतो हीची खात्री असल्यामुळं स्पर्धा नाही, त्यामुळं तिकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. काही गरजच नाही. म्हणजे मुळातच मुंबईच्या वाऱ्या करायच्या मतदारसंघामध्ये एखाद दुसरा दिवस शनिवार रविवार सुट्टीच्या पिरियडमध्ये यायचं. त्यापर्यंत पण सामान्य लोकांना तिथं भेटायला मिळतं आहे का नाही हा शंका आहे. मला तीच शंका आहे, कारण असा आहे एवढा ज्वलंत प्रश्न आहे. मग ह्याला एक ठीक मी समजू शकतो, 1-2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष समजू शकतो, पण 35-40 वर्ष झाली ना आज. म्हणजे ते सत्तेवर असताना जवळजवळ 35 वर्ष झाली. मंत्रिपदाचा कार्यकाळ 30 वर्षाचा आहे. मग असं असताना एखाद्या वर्षी 2-2 जरी पाणंद धरल्या असत्या तरी ह्या सगळ्या पाणंद पूर्ण झाल्या असत्या. मला सांगा ना, 40 वर्षाची सत्ता आहे तरीसुद्धा का झालं नाही. हा मीच आपल्याला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारतो. निशिकांत दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी माध्यमातून विशेष प्रयत्न केले तुम्ही म्हणताय. कशा पद्धतीनं दादांनी प्रयत्न केले? नाही, ज्यावेळी शेतकरी सगळे आले दादांच्याकडं त्यावेळी एक तर आपण आमदार नाही आहे, कुठला आपल्याकडं आमदार निधी नाही, आपल्याकडं कुठला फंड नाही. खासदार फंडातून काही रस्ते आम्ही केले पण ते अगदी नगण्य झाले. मग त्याच्यानंतर ही बाब आम्ही आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर घातल्यानंतर
त्यांनी दादांना निशिकांत दादांना असं सहकार्य केलं की त्यांनी 2-3 मार्ग सांगितले की तुम्ही हे करा हे करा हे करा, ह्या मी तिथं जावा, ह्यांना फोन करतो, ह्यांना मी फोन करतो, त्यांना जाऊन भेटा. आणि त्यातून मग आम्हाला हळूहळू ह्या सगळ्यांचं सहकार्य झालं. महायुतीच्या सगळ्याच मंत्री महोदयांच्या सहकार्यातून आम्हाला हा निधी मिळत गेला. आता तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला की तालुक्यातले जे आता रस्ते सुरू आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहेत. मग मागच्या वेळेस मला वाटतं की तुमच्या विरोधी पक्षानं देखील त्या ठिकाणी म्हणलं होतं की हे रस्ते देखील आम्ही प्रयत्न केल्यामुळे या ठिकाणी सुरू आहेत. काय सांगा? मुळीच नाही. हा पूर्णपणे दावा चुकीचा आहे. कारण महायुती सरकार आता एकतर केंद्रात सरकार आपलं 10 वर्ष आलं आहे. 10 वर्षाच्या कार्यकालात तुम्ही बघितलं की सांगली जिल्ह्यात किती नवीन हायवे आले. मग पूर्वी काय अवस्था होती हायवेंची. अगदी आता पुसे-सावळी मार्गे जाणारा जो रस्ता आहे तो सगळ्या ग्रामीण भागातून जातो आहे. त्यानंतर हायवे आहेत ठीकच आहे, नॅशनल हायवे आहेत ते वेगळेच. त्यानंतर पेठ सांगली रोड मला सांगा किती वर्ष झालं बरं. मतदारसंघातून आपल्या तालुक्याच्या मतदारसंघातून जिल्ह्याला जाणारा हा रस्ता आहे. 39 किलोमीटरचा रस्ता आहे. 40 किलोमीटर पेठ सांगली आता तुम्ही रस्ता म्हणाला की त्या रस्त्यासाठी आमदारांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरवठा केल्याचं सांगितलं जातं. कधी केला? आम्ही केल्यानंतर हे तर पूर्णपणे चुकीचं बातमी आहे. कारण मला सांगा 40 वर्ष मग का केला नाही हो? माझा प्रश्न आहे 40 वर्ष का केला नाही? म्हणजे आमचं युतीचं सरकार, तुमचं सरकार असताना तुम्ही काहीच प्रयत्न केला नाही आणि आमचं सरकार असताना तुम्ही प्रयत्न केला कसं काय म्हणू शकता सांगा भाऊ? पूर्णपणे नितीन गडकरींच्या पाठीमागं लागून माझ्या माहितीप्रमाणे महायुतीच्या सगळ्या नेत्यांना, विशेष करून देवेंद्र फडणवीसांना आम्ही इतकं कानावर घातलं. त्यात सुरेश खाडेसाहेबांचं योगदान आहे, संजय काकांचं योगदान आहे, पृथ्वीराज देशमुखांचं योगदान आहे, सगळ्या महायुतीच्या नेत्यांना ह्याच्यासाठी सुधीर गाडगीळ साहेबांचं योगदान आहे. सगळ्यांना त्याचं क्रेडिट जाणार आहे. जयंत पाटलांचा विषयच नाही. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी जर करायचं असतं तर ते मंत्री होते त्या पिरियडमध्येच एवढा मोठा रस्ता त्यांना करता आला असता. तर हे होते प्रसाददादा पाटील यांनी सांगितले की आजपर्यंत तालुक्यामध्ये इथले स्थानिकचे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ते झाले नाहीत. मात्र निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस असतील, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी वाळवा तालुक्यातील किंवा इस्लामपूर मतदारसंघातील पाणंद रस्त्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. कॅमेरामॅन शीतलसह विशाल लोंढे, AV9 मराठी, इस्लामपूर.